नमस्कार. आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती माहिती आहे, परंतु अशातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट या ठिकाणी घडली आहे. सर्वप्रथम ममता शिवतारे, डॉक्टर ममता शिवतारे यांचं मी मनापासून कौतुक करतो. कारण पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मागच्या कित्येक दिवसापासून किडनीच्या आजाराने या ठिकाणी त्रस्त होते. त्यांना डायलिसिस करावं लागत होतं. हा त्रास या ठिकाणी ममता दीदीला सहन झाला नाही, म्हणून त्यांनी त्यांची एक किडनी त्यांच्या वडिलाला या ठिकाणी दान केली आहे. आणि त्यांच्यामुळे त्यांचं जीवन या ठिकाणी सुसह्य झालंय. ती शस्त्रक्रिया सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये एक रेमंड कंपनीचे जे मालक होते, त्यांना त्यांच्या आयुष्याचा शेवटचा कालावधी या ठिकाणी भाड्याच्या खोलीमध्ये या ठिकाणी काढावा लागला. हे चित्र एकीकडे आहे आणि दुसरं चित्र ज्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलाला या ठिकाणी किडनी दान करते. म्हणजे मुलीचा वडिलावरती किती प्रेम असतं आणि मुलीचं आणि वडिलाचं नातं किती घट्ट असतं आणि त्याला आणखीन घट्ट करण्याचं काम ह्या महाराष्ट्रातलं हे जे उदाहरण आहे ते खरंच सर्वांसाठी आदर्श आहे. म्हणजे एकीकडे जर पाहिलं तर मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतायत किंवा आपल्या आईवडिलांची काळजी करत नाहीयेत, परंतु अशातच डॉक्टर ममता शिवतारे यांनी मात्र एक पॉझिटिव्ह संदेश या महाराष्ट्राला देण्याचं काम केलेलं आहे. खरंच या ताईचं मनापासून कौतुक. आणि पुन्हा एकदा मी सांगतोय की खरंच मुलीचं वडिलावरती किती प्रेम असतं हे याच उदाहरणावरून आपल्याला महाराष्ट्राला पाहायला भेटतं. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.